नमस्कार मंडळी. आज अंगणवाडी सेविकांना खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हस्ते स्मार्टफोन 26 जानेवारी 2000 रोजी या अंगणवाडी सेविकांना मिळाला आहे. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधीच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरू होती. या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्टफोन वितरण कार्यक्रम होता, ज्यासाठी अंगणवाडी सेविका आणि संबंधित अधिकारी वर्षा येथे येऊन थांबले होते. मुख्यमंत्र्यांनी महिला सक्षमीकरणाबाबत संयुक्त राष्ट्र शिष्टमंडळाला माहिती देताना अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांना विनंती करून त्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वितरण करण्यात आले. तर एक बहुमान असेल असे सांगितले. डेव्हिन फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती लगेच मान्य केली आणि अंगणवाडी सेविकांना लागलीच समिती कक्षात बोलावून घेऊन मोबाईलचे वाटप करण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन वितरण करण्यात होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च जागतिक संस्थेच्या अध्यक्ष हस्ते हा स्मार्टफोन मिळाल्यानंतर या सेविकांना सुखद धक्का बसला तर आहेच. उत्सुकतेने हा उपकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली. तसेच कार्यक्रमानंतर या सेविकांच्या विनंतीचा स्वीकार करून एकत्रित छायाचित्र देखील काढून घेतले. मुख्यमंत्र्यांनी सहसूचकता दाखवल्याबद्दल अंगणवाडी सेविकांनी आणि महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांचे हस्ते या स्मार्टफोनचे वितरण करण्यात आलेले दोघां मिळून. यावेळी राज्यामध्ये 1,14,974 स्मार्टफोन वितरित होणार आहे. पोषण अभियानात राज्य शासनामार्फत अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल फोन दिले जात आहेत. 2023-24 मध्ये 11,486 अंगणवाडी सेविका, 3,899 मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, 589 तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी एकूण 1,14,974 स्मार्टफोन मोबाईल उपलब्ध करून येणार आहे. तसेच राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम स्मार्टफोनद्वारे लागू करता येतील. पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी स्मार्ट मोबाईल फोनद्वारे रिअल टाईम मॉनिटरिंग पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या नोंदणी या मोबाईलद्वारे घेण्यात येणार असून संनियंत्रणासाठी केंद्र शासनामार्फत डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आली आहे. प्रारंभी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या संयुक्त रुबल अग्रवाल यांनी या उपक्रमाची माहिती दिली आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व राज्यातील अंगणवाडी सेविकांना त्यांच्या जवळच्या केंद्रातून हा फोन वितरित केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ज्या मुख्य सेविका असेल, पर्यवेक्षिका असेल, दोघे बाल अंगणवाडीमध्ये असतात त्यांना दोघींनाही एक मोबाईल वितरित करण्यात येणार आहे. माहिती आवडलीच नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.